जय भीम। 28 सप्टेंबर 2025 रविवार। सम्राट वाचनमध्ये हा दुसरा लेख आहे। लेखाचं शीर्षक आहे अनुसूचित जातीचे उपवर्गीकरण अव्यावहारिक। त्याचे लेखक आहेत ई.झेड. खोब्रागडे। अनुसूचित जाती जमातीतील अतिमागास जातींना आरक्षणाचा लाभ मिळावा या हेतूने सर्वोच्च न्यायालयाने उपवर्गीकरण संविधानाच्या अनुच्छेद 14, 15, 16, 341, 342 अंतर्गत परमिसिबल असा निर्णय दिला। वर्गीकरण करताना सबळ डेटाच्या आधारावरच राज्य सरकारे वर्गीकरण करू शकतील असेही म्हटले आहे। संविधान पीठातील एक जज म्हणाले, एका पिढीपुरते आरक्षण द्यावे। दुसरे जज क्रीमीलेअरबाबत बोलले, अति मागास वर्गांना संधी व लाभ मिळावा हे समानतेची उदात्त तत्व बोलायला, लिहायला, सांगायला खूप छान वाटते, परंतु हा निर्णय येण्यापूर्वीचे वास्तव काय? अखेर अनुसूचित जातींना ठरवून दिलेला कोटा मिळाला का? उत्तर नाही असे आहे। उद्देश साध्य झाले नसेल तर जबाबदार कोण? अर्थातच संविधान अंमलबजावणी ज्याच्या हातात आहे ते सगळे जबाबदार ठरतात। विधिमंडळ, कार्यपालिका, न्यायपालिका यांच्यामुळेच शोषित वंचित वर्ग संविधानिक लाभापासून वंचित राहिला आहे हे सत्य नाकारता येत नाही। जे मिळाले ते फारच थोडे आहे। आरक्षण हा संविधानाच्या मूलभूत हक्काचा विषय आहे। समानतेचा व सन्मानपूर्वक जगण्याचा विषय आहे। हा विषय फार मोठा आहे। अनेक पैलू आहेत, वादाचे मुद्दे आहेत। काही मुद्द्यांवर येथे चर्चा करणार आहोत। ज्यांनी संविधानाचा विचार अंगीकारला, दर्जाची व संधीची समानताचे तत्व स्वीकारले, शिक्षणाला खूप महत्त्व दिले, बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा संदेश उराशी बाळगून प्रयत्न करीत राहिले, सर्व प्रकारची प्रतिकूलता व अभाव, दारिद्र्य असताना नसीब न सांगता खूप मेहनत घेतली, रूढी परंपरा पूजापाठच्या बाहेर आले, अनिष्ट प्रथा सोडून दिल्या, ते सगळ्या क्षेत्रात पुढे गेले। खाजगी क्षेत्रात, परदेशात गुणवत्तेच्या आधारे स्थान मिळविले। यामागे संघर्ष आहे। जे जाती धर्मात, अंधश्रद्धा, रूढी परंपरेत अडकून राहिले, शिक्षण घेतले नाही, ते मागे राहिले। तेव्हा मागे राहिले त्यांच्यासाठी सरकारने, न्यायालयाने सरकारला सांगून शिक्षण, आरोग्य, रोजगार, उपजीविका, सुरक्षा, सेवा, सुविधा युक्त वस्ती, परिसर उपलब्ध करून द्यावा, स्पर्धेसाठी तयार करावे। हा व्यावहारिक मार्ग आहे। उपवर्गीकरण करून कोटा तुकड्या तुकड्यात करणे या अव्यावहारिक मार्ग आहे। प्रत्येक जातीत उपजाती आहेत, त्यात कोणी किती पुढे जातो, कोणी मागे राहतो। भारतातील जाती व्यवस्थेचा व जाती व्यवस्था निर्माण करणाऱ्या धर्मशास्त्राचा हा दोष आहे, वर्ण व्यवस्थेचा दोष आहे, तो दूर केला पाहिजे। उपवर्गीकरण हा उपाय नाही। मी IAS झालो तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 14 ऑक्टोबर 1956च्या धम्मक्रांतीच्या प्रेरणेने पहिल्या पिढीतील अनेकांनी प्रगती केली। इंजिनियर, डॉक्टर, प्रोफेसर, अधिकारी, कर्मचारी झालेत केवळ आरक्षणामुळे नाही, हे समजून घेण्याची आवश्यकता आहे। अनुसूचित जातीची दुसरी पिढी आहे। एवढ्यातच प्रस्थापित, प्रभावशाली आणि वर्णव्यवस्था मानणारे फारच घाबरलेले दिसतात। म्हणूनच असे निर्णय येऊ लागले। अनुसूचित जातीचे आरक्षण मूळ आधार हजारो वर्षापासूनचा जातीय भेदभाव, अस्पृश्यता आहे, गरिबी नाही। त्यामुळे क्रीमीलेअरचा मुद्दाच नाही। खुल्या प्रवर्गातील 15% लोकांना मिळत असलेले 50% आरक्षणामुळे शोषित वंचित समाज वंचित राहतो आहे। न्यायालयाने 50%ची मर्यादा संपवून टाकली पाहिजे। लोकसंख्येनुसार भागीदारी न्याय व्हावा। संविधानाने प्रत्येकाला संधी दिली आहे। समान संधी असूनही जर कोणी जाती धर्माच्या रूढी परंपरा, अंधश्रद्धा, अनिष्ट प्रथा, पूजापाठ इत्यादीमध्ये गुंतून राहिला तर उपवर्गीकरणामधील कोटा सुद्धा त्यांच्या कामाला येणार नाही। सगळं देऊनही मागेच राहतील। फक्त कोटाचे विभागणी करून उपयोग नाही। समाजात जागृती आणली पाहिजे, समान दर्जाचे शिक्षण दिले पाहिजे, सक्षम केले पाहिजे। तर आरक्षण असो अथवा नसो, शिक्षणामुळे स्पर्धेत पुढे जातील। सरकारी नोकऱ्या 2% आणि 98% नोकऱ्या खाजगी क्षेत्रात आहेत। खाजगी क्षेत्रात आरक्षण लागू करावे। मागे राहिलेल्या मागास वर्गाला नक्की फायदा होईल। आरक्षणाचा खूप मोठा इतिहास आहे। राजश्री शाहू महाराज यांनी 1902 मध्ये 50% आरक्षण मागासवर्गीयांना दिले। ब्रिटिशांची राजवट भारतात असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक क्रांतीची चळवळ सुरू केली आणि भांडून झगडून संघर्ष करून हाल अपेष्टा सहन करून आरक्षणाची व्यवस्था संविधानात आणली। आरक्षणाला प्रखर विरोध तेव्हाही होता आणि आताही आहे। विरोध करणारे तेच लोक आहेत जे वर्ण व्यवस्था राबवू इच्छितात। स्वातंत्र्यानंतर देशाचे संविधान लागू झाले, 75 वर्ष झाले तरी शोषित वंचितांच्या उन्नतीसाठी
ठोस असे काम झाले नाही. जे काही मिळाले ते फारच थोडेसे आहे. राजकीय लोकशाही, सामाजिक आर्थिक लोकशाही परावर्तित अजूनही झाली नाही. संविधानाची प्रामाणिक अंमलबजावणी कुठे आहे? अनुसूचित जाती जमातीचे उपवर्गीकरण करण्यास सर्वोच्च न्यायालयाने राज्यांना परवानगी दिली, कारण असे बंधन घातले नाही. सर्वोच्च न्यायालयाने राज्याला परवानगी दिली. कराच असे बंधन घातले नाही. राज्याच्या इच्छेवर अवलंबून आहे. करायचे ठरविले तर निकष ठरवावे लागतील. लोकसंख्या प्रतिनिधित्व, शिक्षण हे निकष असू शकतात. यासाठी समिती किंवा आयोगाचे अध्यक्ष व सर्व सदस्य हे अनुसूचित जाती व जमातीचे असावेत. अनुसूचित जाती कोणकोणत्या हे ठरविताना काही निकष होते. सामाजिक शैक्षणिक मागासलेपण, अस्पृश्यता, भेदाभेद, विषमता, मानवी हक्क नाही, अमानवी वागणूक मुद्दे होते. या समान तत्वाच्या आधारावर अनुच्छेद 341 नुसार अनुसूचित जातीची यादी तयार झाली. आर्थिक निकष हा निकषच नव्हता, कारण हा समाज शोषित वंचित होताच. आरक्षण धोरण हा गरिबी निर्मूलनाचा कार्यक्रम नाही, सामाजिक प्रतिनिधित्वाचा विषय आहे. देशाच्या जडणघडणमध्ये सहभाग हा मुद्दा आहे. सेवा आणि शिक्षणामध्ये या जातीच्या प्रवर्गासाठी कोटा ठरवून देण्यात आला, कारण प्रगत समाजाच्या बरोबरीत आणणे, मानवी हक्क प्रतिष्ठा मिळणे हा उद्देश होता. आजही आहे. संविधानिक प्रक्रिया वापरून अनुच्छेद 341 मध्ये तयार झालेला अनुसूचित जातीचा प्रवर्ग हा एकजूट एकसंघ प्रवर्ग आहे. एकजीव असण्याचा मुद्दाच नाही. त्यामुळे हा मुद्दा पुढे करून उपवर्गीकरणाला परवानगी देणे व्यावहारिक नाही. संविधानाच्या प्रास्ताविकेत दर्जाची व संधीची समानता दिली आहे. प्रत्येकाला स्वातंत्र्य दिले आहे. राष्ट्राची एकता आणि एकात्मतेसाठी बंधुभावाचे तत्व दिले आहे. अनुसूचित जातीच्या यादीतील सर्वांना समान संधी असताना कोणी मागे राहिला असेल किंवा अल्प लाभ मिळाला असेल तर याची जबाबदारी संविधान राबविण्यावर जाते. समान संधीच्या धोरणात कोणी कनिष्ठ करून जिद्दीने पुढे गेला असेल त्यांना दोष देता येणार नाही आणि त्यांची संधी कमी करता येणार नाही. समानतेच्या तत्वाचे उल्लंघन होत असल्यामुळे हा निर्णय अयोग्य व अव्यावहारिक ठरतो. अनुसूचित जाती म्हणून एकसंघ असणाऱ्या जातीमध्ये विघटन करून आरक्षणाच्या लाभाची आमिष दाखवून एकमेकांविरुद्ध राग, असूया, वितुष्ट निर्माण करणारा हा निर्णय आहे. बंधुभाव वाढवण्याचे काम व्हायला पाहिजे, तेथे बंटवारा होत आहे. बंटवारा करून कोणाचाही फायदा होणार नाही. जे आहे ते आरक्षण सुद्धा वाचवता येणार नाही. तसे ही सरकारी नोकऱ्यांचे खाजगीकरण झाल्यामुळे आरक्षण संपल्यात जमा आहे. संविधानाच्या मूळ सिद्धांताला धोका पोहोचवणारा निर्णय म्हणून या निर्णयाला मोठा विरोध होत आहे. संविधानात शोषित वंचित वर्गासाठी प्रामुख्याने 1. प्रोटेक्शन संरक्षण, नंबर 2. आरक्षण सामाजिक प्रतिनिधित्व रिझर्वेशन आणि नंबर 3. सामाजिक आर्थिक न्याय विकासाचे तत्व अनुच्छेद 46 हे आहे. आरक्षणावर खूप चर्चा होते, तेवढ्याच महत्त्वाचा विषय आहे. शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक विकास याकडे अनुसूचित जाती जमातीचे, बुद्धिजीवीचे तसेच सर्वच संवैधानिक संस्थांचे दुर्लक्ष होत आहे. अनुच्छेद 46चा अंमल केल्याशिवाय उपवर्गीकरण उपयोगाचे ठरणार नाही. अनुसूचित जातीच्या बजेटमध्ये वास्तव योजना अंमलबजावणीचे वास्तव असे सांगते की सरकार उदासीन आहे. यातील 10 वर्षातील आकडेवारी असे सांगते आहे की केंद्र सरकारने अनुसूचित जाती जमातीच्या विकासासाठी धोरणात निश्चित केल्यामुळे आकडेवारी असे सांगते की केंद्र सरकारने अनुसूचित जाती जमातीच्या विकासासाठी धोरणात निश्चित केल्यानुसार SC, ST बजेटचे 5.54 लाख कोटी हिरावून घेतले. लोकसंख्येनुसार बजेट दिले असते, योजना इमानदारीने राबविल्या असत्या तर अति मागासवर्गीयांना नक्की फायदा झाला असता. दुसरे, अनुसूचित जातीवर होणारे जातीय अत्याचाराच्या घटना वाढतच आहेत. आरक्षणातील पदे 100% भरली नाहीत, अनुशेष भरला नाही. उलट कंत्राटी व आउटसोर्सिंगने मोठ्या प्रमाणात पदभरती मागील 10 वर्षात करण्यात आली. हे आरक्षण धोरणाविरुद्ध आहे. या कृतीत संविधानाचा हक्क नाकारण्याचा हेतू स्पष्ट होतो. या तिन्ही मुद्द्यावर सरकारने श्वेतपत्रिका प्रसिद्ध करावी. वास्तव कळेल. अनुसूचित जाती जमातीमधील अति मागास जातींना आरक्षणाचा फायदा देण्यासाठी प्रथम त्यांना गुणवत्तेचे शिक्षण द्यावे लागेल. उच्च व तंत्र शिक्षणात संधी मिळण्यासाठी सर्वांकडे जातीचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. नोकरीसाठी किमान शिक्षण तर लागेलच. पदवी असेल तर स्पर्धा परीक्षेतून साहेब होता येईल. यासाठी सुद्धा जातीचे प्रमाणपत्र, आधार कार्डची गरज आहे.
वास्तव असे आहे की अतिमागास अनुसूचित जातीच्या आणि कुटुंबाकडे जातीचे प्रमाणपत्रच नाही. जातीचे असून सुद्धा भारताचे नागरिक, राज्याचे रहिवासी अतिमागास जात तरी प्रमाणपत्र नाही, म्हणून योजनांचा लाभ मिळत नाही, शिक्षण नाही तर नोकऱ्या नाही, अशांना आरक्षणाचा लाभ कसा मिळणार? नागपूर शहरातील रहाटे टोळीतील मांगारुडी एससी, मानेवाडा येथील गोंड वस्ती एसटी, पारधी समाज असे महाराष्ट्रभर शोषित वंचित आहेत. यापैकी अनेकांकडे रेशन कार्ड नाहीत, वस्तीत सेवा सुविधा नाहीत, झोपडपट्टीत कोण लोक राहतात? अतिमागासच ना. प्रथम यांचा सामाजिक, आर्थिक आणि दर्जा वाढवण्याची गरज आहे. आरक्षणासाठी जातीतील वर्गवारी करून कायदा द्यायचा असेल तर त्यांना सक्षम करावे लागेल आणि त्यांच्या आतापर्यंत काय मिळाले व काय काय देण्याची गरज आहे यासाठी जाती गणना करावी लागेल. या आधारावर व डेटावर भागीदारी निश्चित करता येईल. या समाजाच्या सर्वांगीण विकासाचे बजेटचे व योजना अंमलबजावणीचे वास्तव विदारक आहे. संविधानाच्या अनुच्छेद 21ला अपेक्षित सन्मानाचे जनगणनेसाठी सर्व हक्क सरकारने द्यावेत. हा समाज स्वतः प्रगती करेल, कष्टकरी आहे, मेहनती आहे, इमानदार आहे, विशेष म्हणजे कायदा पाळणारा व कायद्याचा सन्मान करणारा आहे. गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासीचे जीवन मी जवळून पाहिले. सगळा चांगुलपणा असूनही ही आदिवासींना माणुसकीची वागणूक शासन प्रशासन व्यवस्थेत अपवादाने मिळते. गुंड गव्हर्नन्स आणल्याशिवाय अतिमागासवर्गीयांची प्रगती होणार नाही. जातीचे वर्गीकरण हा उपाय परिणामकारक नाही. हे सामाजिक सत्य लक्षात घेण्याची गरज आहे. संविधान वस्तीत घेऊन जावे लागेल. समग्र विकास घडवून आणणे आवश्यक आहे. सरकारचे हे उत्तरदायित्व आहे. संविधानाच्या नीती निर्देशानुसार भाग 4 सरकारी संसाधनेचे वाटप अतिमागास वर्गापर्यंत समप्रमाणात झाले असते तर त्यांची प्रगती झाली असती. आजही सरकार 80 कोटी लोकांना मोफत रेशन वाटप करीत आहे. कोण आहेत ते लोक? अशा योजनेमुळे मागास वर्ग सक्षम होणार नाही, पंगुरा होऊन राहील. आंध्र प्रदेश आणि पंजाब सरकारने अनुसूचित जातीचे उपवर्गीकरण करून लाभ देणे सुरू केले होते. या संदर्भात अंतिमतः सर्वोच्च न्यायालयात प्रकरण आले आणि शेवटी सर्वोच्च न्यायालयाच्या 7/6 जजेसच्या संविधान पीठाने 1 ऑगस्ट 2024ला निर्णय दिला की वर्गीकरण केले जाऊ शकते. संविधानाचा अडथळा नाही. 1 जज यांनी मात्र उपवर्गीकरणास असहमती दर्शवली. 6 जजेस यांनी सहमतीने राज्यांना अधिकार दिले करायचेच ठरविले. तर ते वर्गीकरण कसे करायचे, कोणाला किती द्यायचे, याचा सबळ आधार काय, या सर्व बाबींचा न्यायसंगत विचार राज्यांना करावा लागणार आहे. नाही म्हटले तरी राजकीय लाभ लक्षात ठेवून राज्य सरकार याची आखणी करतील आणि ज्याच्याबाबत आकस आहे त्यांना अल्प व ज्यांच्याबाबत ममत्व त्यांना जास्त कोठा दिला जाण्याची शक्यता अधिक आहे. राज्य सरकारचा हा राजकीय निर्णय होईल आणि मुळातच हेच अव्यावहारिक व नुकसानीचे ठरणार आहे. अंतिमतः फायदा कोणालाही फार काही मिळणार नाही. या निर्णयामुळे भांडणे सुरू झालीत. राजकीय पक्ष सत्ताधारी आपापले सोयीने या निर्णयाचा फायदा घेतील. हल्ली जात धर्माचे राजकारण मोठ्या प्रमाणात होत आहे, हे लपून राहिलेले नाही. आपणास माहीतच आहे की सरकारच्या सामाजिक न्याय विभागाने 4 डिसेंबर 2023 मध्ये उपवर्गीकरणासाठी समिती नेमली. मातंगासोबत अनुसूचित जातीच्या इतर प्रमुख जातींचे प्रतिनिधी समितीमध्ये घ्यायला पाहिजे होते. सगळे अलग अलग करून काही साध्य होणार नाही. सामाजिक न्याय विभागाने अबकडचे वर्गीकरणासाठी समिती नेमताना सदस्य घेताना विवेक वापरायला पाहिजे होते. सरकारची समिती सर्वसमावेशक असायला पाहिजे. हल्ली सरकारचे निर्णय असेच विघटनकारी होताना दिसतात. सामाजिक न्याय, समान संधीचे तत्व पाळले जात नाही. उपवर्गीकरण म्हणजे सरकारने लावून दिलेले भांडण असे म्हणता येईल. या निर्णयामुळे कोट्याची जी विभागणी केली जाईल
तिला जातीच्या गटाला जी टक्केवारी दिली जाईल हे सर्व वादाचे मुद्दे ठरतील आणि शेवटी न्यायालयात जातील. प्रकरण न्यायप्रविष्ट करून या वादावादात टाकून आरक्षणाचे पदे ओपनमधून भरले जातील. अनुसूचित जातीतील कोणालाही लाभ मिळणार नाही. पदोन्नतीमध्ये आरक्षणाचे काय झाले? सायकल झाले. सरकारच्या यामागील कुटील हेतू लक्षात घेता सर्वोच्च न्यायालयाच्या रिव्ह्यू पिटिशन दाखल करणे, राज्य सरकारवर दबाव निर्माण करणे, जाती जनगणना करणे, मागील अनेक वर्षातील अनुसूची 100% भरल्यावर उपवर्गीकरणाचा निर्णय घ्यावा अशी ST, OBC व संविधानिष्ठ लोकप्रतिनिधींनी हा निर्णय निष्प्रभ करण्यासाठी प्रभाव टाकणे इत्यादी करावे लागेल. कारण हा निर्णय आरक्षणाची व्यवस्था संपविण्याच्या दृष्टीने टाकलेले पाऊल पुढे आहे. पुढे या निर्णयाचे काय झाले, कोणते रूप धारण केले हे काळच ठरवेल. आपण संविधानाच्या संरक्षणासाठी लढत राहिले पाहिजे. या ठिकाणी हा लेख संपलेला आहे. माझा प्रत्येक व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या प्रत्येक व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. जय भीम, जय भारत, जय बुद्ध भूमी.